चला पुन्हा एकदा आपण आपल्या आजच्या जे सत्कार मूर्ती आहे त्यांचं मनपूर्वक टाळ्या वाजवून स्वागत करतो. अर्चना मिरजकर, मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि आपण एका अर्थाने आज धन्य झालो, कारण ज्या पद्धतीने त्यांनी 100 एपिसोड आपल्या समोर ठेवलेले आहेत त्याच्यातून त्यांचे स्वतःचे अनेक गुण आपल्या समोर. मुख्य म्हणजे साहित्यावरचं प्रेम. प्रेम करणारे भरपूर असतात, पण प्रेमाचा अभ्यास नसतो लोकांना. त्यांचं साहित्यावरती प्रेमही आहे, साहित्याचा अभ्यासही आहे, आणि ही एक तपश्चर्या आहे. पण अर्चनाचं जे व्यक्तिमत्व आहे ते अत्यंत बहुआयामी असं, म्हणजे मीडिया आणि कम्युनिकेशनचा त्याचा एक भाग आहे. पण घरामध्ये लहानपणापासून आई वडील दोघेही साहित्याचे उपासक, ज्ञानाचे उपासक, आणि निस्सीम अध्यापनावरती, अध्ययनावरती निस्सीम प्रेम असणारे व्यक्ती असणारे असे आई वडील संतांच्या संस्कारात वाढले, आणि त्याच परिवारामध्ये तसेच संस्कार घेऊन मोठी झालेली अर्चना. मी तिला फार लहानपणापासून पाहतो, त्यामुळे कदाचित मला तिच्याविषयी विशेष आपुलकी आहे, आणि थोडीफार तिची वैयक्तिक माहिती जवळजवळ मला वाटतं 30 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. पण बऱ्याचदा माणसांना ओळखून सुद्धा आपण ओळखत नाही, आणि विशेषतः जवळच्या व्यक्ती असतील तर त्यांना आपण गृहीत धरून जातो. तर अशा या बहुआयामी व्यक्ती जिने इंग्लंड, UK, ज्याला आपण म्हणतो अमेरिका, कॅनडा या उच्चायुक्त आणि तिथल्या दूतावासामध्ये काम केलेलं आहे, तो अनुभव समृद्ध आहे. आणि त्याच्याशिवाय पत्रकारिता केलेली आहे, याशिवाय पुस्तकं लिहिलेली आहेत स्वतः, आणि अनुवादाचा छंद आहे. आणि छंद असला तरी तो अत्यंत, मला वाटतं अर्चनाची एक खासियत अशी आहे की प्रत्येक गोष्टी प्रोफेशनली आणि कॉम्पिटंट अशा पद्धतीने करत असते, आणि त्याला सुद्धा मी तपस्याच म्हणतो. तर अशा या अर्चनाबरोबर संवाद साधण्याची आपल्याला आज संधी मिळालेली आहे, आणि आपण तीही 100 गाठलेली आहे. तिने या अल्पवयात सुद्धा 100 गाठणारे फार कमी लोक असतात. तर आपण सुरुवात करूया अर्चना, की कोविडमध्ये आम्ही सगळे बहुतेक लोकांनी TV बघत किंवा झोपा काढत दिवस घालवलेले आहेत. इतरांपासून पूर्णपणे अतिरिक्त फार तर फोनवरती संपर्क साधत काढलं. पण तुझं काय चाललं होतं कोविडच्या काळामध्ये? सर्वप्रथम तर वनिता समाजाचे मनपूर्वक आभार. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, आणि आपण सगळे आज इथं एवढ्या उन्हाचे उपस्थित आहात. आणि मुळे सरांसारख्या व्यक्ती बरोबर संवाद स्टेजवर साधण्याची जी संधी आहे, यापेक्षा भाग्यशाली काही असू शकत नाही. आणि मला वाटतं हे फारच अतिशय एक सार्थ हे आहे, पद्धत आहे 100 ग्रंथयात्रेचे भाग पूर्ण करण्याची. कारण सरांचं साहित्यावरचं प्रेम मी अगदी लहानपणापासून पाहते. त्यांच्या पुस्तकांपासून प्रेरणा घेतलेली आहे की आपण एखाद्या क्षेत्रात, म्हणजे माझे आईवडील तर त्याच क्षेत्रात होते, साहित्य क्षेत्रातच होते, अध्यापन क्षेत्रातच होते. पण मी आणि माझ्या भावांनी वेगवेगळी क्षेत्र आपल्या कार्यासाठी निवडली, आणि मुळे सरांकडनं मी प्रेरणा घेतली. आपलं क्षेत्र कुठलंही असलं तरी आपण साहित्य सेवनी करू शकतो आणि साहित्याचं प्रेम जगू शकतो. तर हा संस्कार, ही प्रेरणा स्रोत माझ्या अगदी लहानपणापासून होतीच. आणि कोविडच्या काळात आपण म्हटलं तसं आमच्या ऑफिसचं काम अजिबात थांबलं नव्हतं, पण घरून काम करत होतं. आमच्या ऑफिसचे नियम जरा जास्त स्ट्रिक्ट होते, आणि त्यामुळे जवळजवळ 1.5 वर्ष आम्हाला ऑफिसमध्ये अजिबात येण्यास परवानगी नव्हती. घरून काम चालू होतं, पण तो जो येण्या जाण्याचा वेळ वाचत होता. आणि मुख्य म्हणजे बाकी पूर्ण जगाशी इतर बाहेरचा संपर्क तुटला होता, आणि घरात बसून एक प्रकारचं असं कोंडमारा झाल्यासारखं वाटत होतं की आपल्या कुठं आपण कुणाला जाऊन भेटत नाही, काही कार्यक्रम करत नाही. आणि टीव्हीवरचे तेच कार्यक्रम बघून किंवा बहुतांश सिरियल म्हणा किंवा सिनेमे म्हणा, त्याच्यात खूप हिंसा आणि खूप असं नकारात्मक कार्यक्रम असतात. आता ती त्या माध्यमाची कदाचित गरज असेल, पण
कोविडचं जे वातावरण होतं, अनेक जवळचे लोक गेले होते किंवा त्यांना भयंकर कोविड झालं होतं, अशा वातावरणात काही नकारात्मक पाहण्याची सुद्धा इच्छा हळूहळू कमी होती. तो एक मला वाटतं ज्याला आपण ट्रिगर म्हणतो तो होता. पण त्यापूर्वी सुद्धा अनेक वर्ष असं माझ्या मनात एक विचारचक्र चालू होतं की जेव्हा मी दिल्लीमधील मराठी कुटुंबांना भेटायची किंवा परदेशातली अमेरिकेतल्या कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या मराठी कुटुंबांना भेटायची, तेव्हा मला बऱ्याचदा असं विचारलं जायचं की आमच्या मुलांनी मराठी वाचावं असं आम्हाला वाटतं, पण काय वाचावं, त्यांना काय वाचायला द्यावं ते आम्हाला काही कधी सुचत नाही. तुम्ही आम्हाला एखादी यादी करून द्याल का, आमच्या मुलांनी काय वाचावं, किंवा ती पुस्तकं मिळत नाही, किंवा मराठी लेखक वगैरे माहिती असतात पण नेमकं त्या पुस्तकांमध्ये काय असतं हे आम्हालाही सुद्धा माहित नाही, आम्ही सुद्धा वाचलेलं नाही, मग आम्ही मुलांना काय सांगावं. हे अनेकदा मी अनेक प्रकारे लोकांकडून ऐकलं होतं. त्यामुळे ते एक मनात होतं की आपण एक काहीतरी लोकांना असं मार्गदर्शनात्मक काहीतरी करावं का. आता मराठी वाङ्मयाचे इतिहास असतात, मोठे मोठे ग्रंथ असतात, पण ते घेऊन कोणी बसत नाही की आता आपण काय वाचावं हे वाटतं. मग एक असं माझ्या लक्षात आलं की आजकालची पिढी काय करते, कसा वेळ घालवते, तर ते बहुतेक व्हिडिओ बघत असतात. सगळ्यांच्या हातात फोन असतो आणि व्हिडिओचं माध्यम हे सर्वांना अतिशय आवडतं असतं. तर ह्या दोन गोष्टींची सांगड घालून मला असं वाटलं की आपल्या मराठी साहित्यामध्ये इतकं सकस असं लेखन झालेलं आहे, इतक्या विविध प्रकाराचं लेखन आहे, इतकं सुंदर आणि एक सकारात्मक अशी त्याच्यामधून करमणूक होऊ शकते, पण त्याबद्दल लोकांना माहिती नाही. आणि ती माहिती देण्याचं, लोक ती आत्मसात करतील असं माध्यम म्हणजे व्हिडिओ. तर आपण व्हिडिओच्या द्वारे का आपल्या मराठी साहित्याची माहिती घेऊ नये असा एक विचार मनात आला आणि त्यावर मी विचार करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यातनं त्या संकल्पनेचा उदय झाला. मी खरं तर संकल्पनेविषयी बोललोच नव्हतो, पण हरकत नाही. मला असं वाटतं की आता मराठी साहित्याच्या 800 वर्षांचा इतिहास आहे असं म्हणतो. पण मराठी भाषा म्हणजे मी स्वतः मराठी भाषा दर्जा समिती, अभिजात दर्जा समितीचा, पाठपुरावा समितीचा मी अध्यक्ष. तर 2000 वर्षांचा साधारण आपला भाषेचा इतिहास आहे. तर याच्याविषयी काही सांगू शकशील का तुम्ही? भाषा म्हणजे आपली कुठे सुरुवात होते आणि आतापर्यंत आपण कसे तिथपर्यंत आलेलो आहोत? साधारण मराठी भाषेचा प्रवास हा संस्कृत, प्राकृत, महाराष्ट्री आणि मराठी असा मानला जातो. आणि म्हणजे 11व्या शतकात लीळाचरित्र हा आपल्यापर्यंत पोहोचलेला पहिला मराठी ग्रंथ आहे. आणि तो इतका समृद्ध आहे, त्यातल्या लीळा, आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही त्यातले अतिशय समृद्ध आहेत. तर इतका समृद्ध ग्रंथ तयार हा काय पहिला ग्रंथ असा अचानक तयार होऊ शकत नाही. त्याआधी त्याला साहित्याची एक परंपरा असणार असंही मानलं जातं. आता त्यापूर्वीची जी ग्रंथ रचना होती ती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, पण साधारणपणे 1000 वर्षापेक्षा जास्त अशी आपल्या मराठी साहित्याची एक परंपरा असावी असं मानतात. मला असं विचारायचं आहे की तू हे कम्युनिकेशन आणि मीडिया याच्यामध्ये काम केलं, साहित्यावरची तुझी श्रद्धा आहे, तर या दोन्हीचा काही मेळ आहे का आणि त्याचा हे संपूर्ण ट्रिगर होण्यामध्ये काही उपयोग किंवा त्याची भूमिका असेल का? जरूर आहे. म्हणजे गेल्या आपण एक साधारण दशकात असं पाहत आहोत की मल्टीमीडिया ज्याला आपण म्हणतो ते बहुआयामी असे मीडियातून कंटेंट क्रिएट करणं, म्हणजे नुसतं लेखन असं उरलेलं नाही किंवा नुसतं व्हिडिओ असं उरलेलं नाही. तर या सगळ्या माध्यमांचा उपयोग करून एक आशय लोकांपर्यंत पोहोचवणं, ह्याला आजकाल खूप महत्व आहे. ज्याच्या हातात फोन तो कंटेंट क्रिएट करू शकतो, म्हणजे एक आशय पण असं काहीतरी सांगू शकतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की माणूस हा प्राणी अतिशय कथाप्रिय आहे, आपल्याला गोष्टी सांगायला आवडतात. आणि पूर्वीच्या काळी लेखन हे एकच एक माध्यम होतं, पुस्तकं लिहिली जायची. आपल्याकडे पूर्वी मौखिक परंपरा होती, म्हणजे प्रिंटिंगचा किंवा छपाईचा शोध लागण्यापूर्वी सुद्धा आपल्याकडे हजारो वर्षांची मौखिक परंपरा होती. आपल्याकडं कथा आहेत, आपल्याकडं कविता आहे, अनेक प्रकारचं साहित्य त्यात निर्माण झालं. मग पुस्तकं आली, मग अनेक वर्ष पुस्तकांवरच छापील अक्षरं किंवा छापील असे लोक वाचत आले. आणि मग जेव्हा इतर माध्यमांचा आविष्कार झाला, मग रेडिओ आला, ध्वनीच्या माध्यमातून लोक कथा वाचन करू लागले, त्याच्यावर गाणी निर्माण झाली आणि मग फिल्म आली.
आणि बरेच वर्ष त्यात सुद्धा एक प्रकारचं एक असे म्हणजे विभाग वेगवेगळे राहिले की हे फिल्म किंवा व्हिडिओ, हे गाणं किंवा श्रवणी माध्यम आणि पुस्तक माध्यम. आता काय व्हायला लागलेलं आहे, स्मार्टफोन आल्यामुळे त्या सगळ्यांचं एकत्रीकरण होत आहे. आणि आपण कुठं साध्या ट्रिपला जरी गेलो तरी आपण आपला व्हिडिओ काढतो, त्याच्याबद्दल आपण बरोबर कॉमेंट्री घालतो, त्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप तयार करतो, आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना पाठवतो. तर हे जे कंटेंट क्रिएशन आहे आपण सगळेच जण मल्टीमीडियामध्ये करत आहोत. आणि जेव्हा आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मी हा बदल बघितला, म्हणजे सुरुवातीला मी वर्तमानपत्रात नोकरी केली तेव्हा फक्त प्रिंटलाच महत्व असायचं. फार तर फोटो, चांगला फोटो आला की छापा, म्हणजे तेवढंच मल्टीमीडिया होतं. आणि आता तर प्रत्येक न्यूजपेपरच्या वेबसाईट असतात किंवा आजकाल काही माध्यमाची जी नुसती डिजिटल मीडियामध्ये आहे. त्यामुळे लोकांचं सुद्धा आता जे अपेक्षा वाढलेल्या आहेत ते त्यांना व्हिडिओही हवा असतो, आवाजही हवा असतो, कुठल्या एखाद्या घटनेची नुसती बातमी नको असते त्यांना सर्व प्रकारचं ते एक मिक्सचर हवं असतं ज्याच्या माध्यमातून, आणि ते सांगणाऱ्यालाही सोपं असतं. आणि त्याच्यात फायदेही आहेत, नुकसानही आहे. पण ही आजकालची गरज आहे आणि आजकालचा ट्रेंड तो आहे की सर्व माध्यमं मिळून आपल्याला जे सांगायचे ते सांगावं. तर हा जो प्रभाव आणि हा प्रवास मी बघितला आणि आजकालच्या आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो तिथेही त्याचं महत्व वाढत आहे. त्याचा प्रभाव नक्कीच माझ्या या विचार प्रणालीवर. तर परत कोविडकडे आपण येऊ. आणि जेव्हा ही पहिल्यांदा कल्पना सुचली आणि नंतर त्याचं जे प्रत्यक्षात रूपांतर झालं त्याच्यामध्ये आई वडील आणि अनुपम त्यांचा काही रोल होता की हे फक्त बघेल आणि प्रेस होते? प्रचंड रोल होता. म्हणजे माझ्या मनात कल्पना आली आणि माझ्या मनात अशा अनेक कल्पना येत असतात आणि मला एकदम ते खूप एक्साइटिंग वाटतं आणि आता आपण नक्की सुरू करायचं. आणि मी बहुतेक त्याचं जे पूर्ण रूप असेल त्याच्याबद्दल विचार करायला लागते. आणि तसंच मी आताही विचार करायला लागले की आपण असं एकेका पुस्तकावर एक व्हिडिओ तयार करूया आणि त्याच्याबद्दल आपण सांगूया आणि किती छान होईल वगैरे. पण आता ती कल्पना मी घरी सांगितली, अनुपमला सांगितली, माझ्या आईवडिलांना सांगितली आणि आईवडिलांना ठीक आहे वगैरे करू असं म्हटलं. नाही, आत्ताच सुरू करायचंय. मग काय करायचं, आम्हाला काही व्हिडिओ वगैरे करायला जमणार नाही. आम्हाला इथं कोविडमुळे घरच सांभाळणं कठीण होतं आणि ते पुण्यात आणि मी दिल्लीमध्ये. म्हणजे मला सुद्धा ते कठीण होतच होतं, कामाला येत नव्हत्या, ऑफिसचं काम होतं, घरात स्वयंपाक करायचा असायचा सगळं. पण ते सगळं मला थोडंसं असं रोजचं रुटीन बोरिंग वाटायचं, काहीतरी एक्साइटिंग करायचं होतं. तर हे मी कल्पना ठरवली आणि मी म्हटलं की असं मी व्हिडिओ करणार आहे. तर मग मी आईबाबांना म्हटलं की नाही, आपण आताच ठरवायचं आणि कुठली पुस्तकं घ्यायची ह्याच्यात मला तुमची चर्चा करा. मला त्याचं इतकं सिस्टमॅटिक माहिती नाही, हे सर्वात महत्वाचं पुस्तक आहे किंवा हे. तर आम्ही एकदा बसून 1 तासभर 2 तास मला वाटतं झूम कॉल केला आणि त्याच्यात एक पुस्तकांची यादी केली की ही पुस्तकं त्यात असणं आवश्यक आहे. आणि मग त्यातली काटछाट करून एक 100 नाव मी त्यांना तेव्हाच सांगितलं की मला 100 करायचे आणि 100 पुस्तकं म्हणजे खूप असतात. म्हटलं असं आपल्याला काही गडबड आहे, म्हणजे मी 100 याचं करणार. आणि मग ती 100 पुस्तकं आम्ही ठरवली आणि त्या 100 पुस्तकांची यादी मग मी क्रमवार लावली प्रकाशनाच्या सालापासून. इथपर्यंत काम मी केल्यानंतर मी अनुपमला सांगितलं की मी असं प्रोजेक्ट करायचं ठरवलंय. तो म्हणाला की हो छान आहे म्हणे आयडिया. तर मी म्हटलं की मी त्याचं म्हणजे असं व्हिडिओ व्हायचा. तो म्हणाला की ठीक आहे, मी करेन तुला मदत. मला म्हटलं हा काय मदत करणार, हा काय मराठी वाचत नाही, ह्याला म्हणजे मराठी त्याला थोडंफार समजतं बोललेलं, पण त्याला काही कधी मराठी पुस्तकं किंवा साहित्य वाचलेलं नाही. तो म्हणाला की तुझा व्हिडिओ कोण तयार करणार. म्हटलं हा, तो मी विचार केला नाहीये मॅडम, मला फक्त तो झालेला व्हिडिओ असा डोळ्यापुढे दिसतो. तो म्हणाला मी करेन म्हणून. म्हटलं अरे मला छान आहे म्हणजे मग करणं वगैरे. तर त्याचा अगदी सुरुवातीपासून त्याच्यामध्ये अनुपम सगळे काय टेक्निकल तांत्रिक अडचणी काय आल्या हे करताना, कारण हे एका अर्थाने मल्टिपल टास्क आणि कोऑर्डिनेशन. आणि कसं काय म्हणजे एक एपिसोड घेऊन आम्हाला जर सांगितलं सुरुवातीपासून आणि उदाहरण सांग कशा पद्धतीने डेव्हलप केलं आणि काय. कारण तरी आम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला असला तरी त्याचं एक जे रसग्रहण असतं किंवा सिक्वेन्सिंग असतं ते कसं झालं त्याच्याविषयी थोडं. सुरुवात मला असं वाटतं की आपण ज्ञानेश्वरीवरून करावी आणि म्हणून मी ज्ञानेश्वरी अभ्यासली होती आमच्या पाठ्यक्रमात 1 अध्याय होता. पण त्यानंतरही 2दा ज्ञानेश्वरी पुन्हा वाचली होती, त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की आपण ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरीवर करू शकू. आणि मी स्क्रिप्ट लिहिली. आता ती स्क्रिप्ट मला आधी सुरुवातीला वाटली की आपणच लिहिलेली आहे, आपण ती पण एक स्क्रिप्ट म्हणजे हा जर 10 ते 15 मिनिटाचा प्रत्येक व्हिडिओ असतो. काही अपवादात्मक ज्याच्यात खूप मोठे लोक आले होते तज्ञ म्हणून ते मोठे आहेत, पण तरी 15 मिनिटाच्या व्हिडिओसाठी 1500 शब्दांची स्क्रिप्ट असते. आणि ती जरी आपणच लिहिलेली असली तरी ती काय आपल्याला सगळी क्रमवार लक्षात राहत नाही. तेव्हा जेव्हा व्हिडिओ करायचा होता तेव्हा हे लक्षात आलं की ते असं आपल्याला वाचून तर दाखवायचं नाहीये आणि ते आपल्याला समोर बघत बोलायचं, तर ते आठवणीतून काय बोलणं शक्य नाही. आणि हा सुद्धा विचार मी अजिबात केला नव्हता, पण अनुपमनं केला होता. आणि तो म्हणाला मला की तुला प्रॉम्प्टर लागणार आहे म्हणून. म्हटलं प्रॉम्प्टर लागणार आहे, तर मग आम्ही थोडंसं हे केलं. तर प्रोफेशनल प्रॉम्प्टर्स हे खूपच महाग असतात, त्यामुळे मग त्यानंच ते शोधून काढली का की कॉम्प्युटरवर आपल्या लॅपटॉपवरच प्रॉम्प्टर घालता येतो आणि ते सगळं टेक्निकल त्याचं काम होतं. आणि मग आम्ही प्रॉम्प्टरवर बघून सुद्धा आपलं रेकॉर्डिंग करणं सोपं नसतं, तर त्याची सुद्धा प्रॅक्टिस करावी लागली. शिवाय कॅमेऱ्याची अलाइनमेंट, मुख्यतः लाइटिंग, साऊंड, हे सगळं करायला खूप कठीण असतं आणि वेळ लागतो. आणि सुरुवातीचे एपिसोड आणि नंतरचे एपिसोड जर तुम्ही सुरुवातीपासून ग्रंथयात्रा पाहत असाल तर तुम्हाला तो आमचा ग्रॅज्युअल प्रोग्रेस जो आहे, जो अधिकाधिक आणि प्रोफेशनल होत गेलो तो कळेल. आम्ही त्या ऑन द जॉब शिकणं जे म्हणतो आम्ही ते करता करताच बऱ्याच गोष्टी आम्हाला लक्षात आल्या. आणि मग पहिल्या 9 एपिसोड नंतर आम्ही क्रोमा की टेक्निक वापरायला सुरुवात केली आणि त्यामुळे आम्हाला इतर दृश्य वगैरे त्याच्यामध्ये घालता आली. आणि त्यासाठी आमचा जो घराचा जो दिवाणखाना असतो तो रेकॉर्डिंगच्या दिवशी त्याचा पूर्ण स्टुडिओ होऊन जायचा, कारण त्याच्यासाठी ग्रीन स्क्रीन करावा लागतो, त्याच्यासाठी लाईट्स मोठे मोठे लावावे लागतात, कॅमेऱ्यासाठी स्टँड लागतो. आणि हे सगळं कधी म्हणजे आपल्या दिल्लीमध्ये सगळ्यांना माहिती कधी ढगाळ वातावरण असतं, कधी लाईट असतो. आणि रेकॉर्डिंग सुद्धा आम्ही घरी करायचो, त्यामुळे आवाज नसताना रेकॉर्डिंग कधी कित्येकदा असं झालेलं आहे की मी रेकॉर्डिंग करत असताना कुठेतरी कोणाचं तरी दार वाजायचं किंवा कुत्रा भुंकायचा किंवा गाडी जायची, मग परत रिटेक, असं रिटेक करत राहावं लागायचं. आणि करता करता कधी कधी आम्ही दुपारी सुरू केलेलं असायचं, अंधार पडायला लागायचा, मग ते त्याच्यामध्ये लाइटिंग मध्ये बदल व्हायचा, मग त्याच्यासाठी एडिटिंग करावं लागायचं. अशी बरेच कसरती करायला लागतात. तो आता बोललेस की 9व्या तुमच्या एपिसोड नंतर बरेच सुधारणा. सुरुवातीचा एक क्रमांक ज्ञानेश्वरीवरती जो घेतला एपिसोड तो आणि शेवटचा 100वा नंदाखरेंचा उद्योग, काय याच्यामध्ये म्हणजे कितपत फरक आला आणि काय एक्झॅक्टली फरक होता? तांत्रिकदृष्ट्या बराच फरक आला. म्हणजे आमच्याकडे साहित्य बरंच जोडलं जात राहिलं, जास्त लाईट आले, जास्त एफिशियंट कॅमेरा आला, ग्रीन स्क्रीन आम्ही 2-3 घेतले वगैरे. हा तांत्रिकदृष्ट्या बदल. एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा कधीतरी जास्त त्याच्यात अधिकाधिक सुधारणा होत राहतात, त्याचाही आम्हाला फायदा झाला. साऊंड एडिटिंग, लाईट एडिटिंग, ह्याच्यात पण काही टेक्निक्स कळत गेले, त्याचाही म्हणजे हे तांत्रिकदृष्ट्या झालं. आणि आशयाच्या दृष्टीनं पाहिलं तर म्हणजे अनेक लोक जे त्याच्यात जोडले झाले किंवा अनेकांनी ज्या सूचना केल्या, काही आम्हाला सजेशन्स दिले किंवा जास्त ते म्हणजे आम्ही त्याच्यावर फोकस आणि एक चांगलं त्याचं जे पॅकेजिंग असतं ते मला वाटतं जास्त चांगलं होतं. आता या सगळ्या 100 एपिसोडमध्ये अनेक प्रकारचे लोक भेटले, साहित्यिक, समीक्षक, वाचक, रसिक. तर असे काय कुठले साहित्यिक होते की ज्यामध्ये पहिल्यांदा त्यांना बोलवलं असं त्यांची प्रतिक्रिया कशी होती? उदाहरणार्थ आपण नेमाडे घेऊ, त्यांना पाहिलं नव्हतंच, आपण विश्वास पाटील आहे, अनेक लोकांचा त्यांचा कसा प्रतिसाद होता जेव्हा त्यांच्याशी पहिल्यांदा संपर्क साधला आणि कसा साधला, ती प्रक्रिया काय होती? खूप प्रकारचे अनुभव आले त्याच्यामध्ये आणि अतिशय वेगळे अनुभव आले. बरेच लोक सुरुवातीला त्यांना आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि विनंती केली की ह्याच्यामध्ये बोला. ते अर्थात काही ओळखीचे लोक होते, सुरुवात माझ्या वडिलांपासूनच केली, ज्ञानेश्वरीवर ते बोलले. पण प्रोफेसर आवळगावकर किंवा सदानंद मोरे
हे जे सुरुवातीला संत साहित्यावर बोललेले लोक होते, जनाबाई बस, मंगला पात्रे वगैरे, हे सगळे माझ्या माहितीतले लोक होते. त्यामुळे सुरुवातीला त्यांना मी विनंती केली, त्यांनी आनंदाने मान्य केली, त्यांना ही रथयात्रा आवडल्याचं कळलं. मग माझा थोडा थोडा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मग शोधच सुरू केला. म्हणजे एखादं पुस्तक ते ज्या विषयावर असेल त्याच्यावरचा तज्ञ कोण आहे, त्याच्यावर PhD कुणाचा आहे, तो विषय प्राध्यापक म्हणून कोण शिकवतं, ह्याचा शोध घेतला. त्या कामात अनेक लोकांनी खूप मदत केली. म्हणजे माझे वडील तर, आई वडील तर होतेच, त्यांनाही बरीच नावं माहिती असायची, काही सांगायचे, पण त्याच्याकडे बहुधा फोन नंबर वगैरे सापडायचे नाही, कारण ते कुठल्या तरी डायरीत आहे, ते आता शोधायला लागले वगैरे. मग त्याचा शोध घ्यायचा, म्हणजे कधी नेटवरून किंवा ते कुठल्या कॉलेजात किंवा युनिव्हर्सिटीत शिकवत असतील त्यांना संपर्क करून त्यांचे फोन नंबर घ्यायचे, ही प्रक्रिया होती. आणखी काही प्रोफेसर्स, नागपूरचे प्रोफेसर मदन कुलकर्णी, प्रोफेसर नरेंद्र जाधव, या लोकांनी खूपच मदत केली. त्यांनी अनेक प्राध्यापक तज्ञ म्हणून सुचवले, त्यांचे नंबर दिले, त्यांच्याशी कधी कधी ते बोलले सुद्धा. नागपूरचे बरेच प्राध्यापक ह्याच्यामध्ये सामील आहेत. हे झालं प्राध्यापकांचं. काही ठिकाणी आम्हाला असं वाटलं की त्या पुस्तकाशी किंवा त्या साहित्यकृतीशी संलग्न असे लोक जे होते ते प्राध्यापक नव्हते, पण अतिशय प्रसिद्ध होते. जसं की गीत रामायणांसाठी श्रीधर फडक्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पदाकडे जाणं म्हणजे शक्यच नव्हतं. श्रीधर फडक्यांचा नंबर मला वाटतं महाराष्ट्र इन्फॉर्मेशन सेंटरकडनं मिळाला होता आणि त्यांना मी विचारल्यावर अतिशय आनंदाने तयार झाले. सलीम कुलकर्णींचा नंबरही कोणाकडून तरी मिळवला आणि बोलकरांच्या कवितांचे कार्यक्रम ते करतात, त्यामुळे ते लोकांच्या मनात खूप त्यांच्या ते कार्यक्रम पाहिलेले आहेत आणि अतिशय लोकप्रिय आहेत, म्हणून त्यांना विनंती करायची वाटली आणि त्यांनी सुद्धा अतिशय आनंदानं मान्यता दिली. त्यांनी अर्धा तास दिला, आमचं झुंबर रेकॉर्डिंग झालं. असेही खूप लोक भेटले, अनेक प्राध्यापक असेही भेटले की ज्यांनी सुरुवातीला कबूल केलं आणि नंतर जेव्हा ती अक्षरशः व्हिडिओ रेकॉर्डिंगची वेळ आली तेव्हा ते माझे फोन सुद्धा उचलायचे नाही. मग दुसऱ्या प्राध्यापकांचा शोध सुरू व्हायचा. तर याच्यात मला एक खूप असा इंटरेस्टिंग किस्सा सांगावा असं वाटतो की आम्ही संगीत सौभद्राचं पुस्तक घेतलं होतं आणि तो जो काळ होता, पहिले 50 एपिसोड आम्ही दर आठवड्याला एक असं करत होतो. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हटलं की तू कोविडमध्ये काय करत होतीस, तर तेव्हा जेव्हा हे आम्ही सुरू केलं तेव्हा दर आठवड्याला एक एपिसोड आम्ही करत होतो. म्हणजे त्या आठवड्यात पुस्तकाचं वाचन करायचं, मग त्याच्यावरचं समीक्षात्मक वाचायचं, मग त्याच्यावर स्क्रिप्ट लिहायची, मग त्या स्क्रिप्टचं इंग्रजी भाषांतर करायचं, मग त्या दोन्हीचं मराठी आणि इंग्रजी दोन्ही एपिसोडचं शूटिंग करायचं, मग तज्ञांचं रेकॉर्डिंग करायचं, मग तज्ञांनी जे बोललं असेल त्याचं भाषांतर करायचं, मग ते त्याचं खाली सबटायटल्स द्यायची आणि मग पूर्ण व्हिडिओचं एडिटिंग करायचं आणि मग त्याचं पब्लिकेशन करायचं. हे सगळं आम्ही एका आठवड्यात करत होतो. तर तेव्हा बरेच वर्ष प्रेक्षक असे होते की आम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता नवीन एपिसोड प्रकाशित करायचो आणि ते लोक वाट बघायचे की आता शुक्रवारी 5 वाजता नवीन एपिसोड येणार आणि त्यामुळे आम्ही ते पहिलाच हे असं चालू ठेवलं होतं. आणि संगीत सौभद्रवरचा जो एपिसोड आम्ही प्रकाशित करणार होतो तर त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला भजन घातलेलं आहे, राधाधर मधून मिलिंद जय जय हे भजन घातलेलं आहे आणि ते आम्हाला असं वाटलं होतं की कारण हे जे आम्ही दृश्य किंवा गाणी किंवा काही हे घेतलेलं आहे त्याच्यात कॉपीराईटचं फार आम्हाला राहावं, काळजी घ्यावी लागायची की कुठेही कॉपीराईट व्हायलेशन होऊ नये. तर हे आम्हाला भजन असं सापडलं तर आम्हाला वाटलं की याचं कॉपीराईट व्हायलेशन होणार नाही म्हणून आणि आम्ही ते घेतलं. पण मग लक्षात आलं की त्याच्यावर कॉपीराईट आहे आणि तो दिवस शुक्रवारचा सकाळचा होता, बाकी सगळं तयार होतं आणि आता आपण संध्याकाळपर्यंत कसा हा प्रकाशित करणार, कारण मग त्याच्यावर बरीच प्रक्रिया असते. ते भजन काढून टाकायचं पण मग तेही चांगलं वाटत नव्हतं कारण मग पुढची ती संगत लागत नव्हती. तर त्याच्यावर जे बोललेले होते प्रोफेसर अरुण वेलणकर म्हणून, ते संगीतज्ञ आहेत, ते या फिल्ममध्ये सुद्धा त्यांचं आहे आणि ते जे बोलले होते तेव्हा सुद्धा त्यांनी गायलं होतं, थोडं सांगितलं होतं. आम्ही त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही सुरुवातीचं भजन सुद्धा आम्हाला रेकॉर्डिंग करून द्याल का. तर ते म्हणाले की आता अचानक कसं करणार, म्हणजे माझ्याकडे पेटी तांना वाचायला कोणी नाहीये. म्हटलं तुम्ही काही करा पण आम्हाला ते प्लीज द्याच, आम्हाला आता 2 तासच द्या, आम्हाला ते त्याच्यात परत घालायचे आणि संध्याकाळपर्यंत एपिसोड प्रकाशित करायचे. ते म्हणाले बरं मी तुला अर्ध्या तासात फोन करतो. अर्ध्या तासात ते घरातून गेले. त्यांना कोणी तबलावादक त्या दिवशी नव्हता, त्यांनी स्वतःचा तबला काढला, स्वतः तबला वाजत त्यांनी ते गाणं रेकॉर्ड केलं आणि ते आम्ही त्याच्यात घातलं आणि तो संध्याकाळी 5 पर्यंत प्रकाशित केला. तर असेही लोक खूप भेट. काय म्हणजे अजून काही याच्यामध्ये एक्साइटिंग
काय अनुभव आले का? विशेषतः हे प्रसिद्ध लेखक असतात त्यांचं एक आपल्याला आकर्षणाचं वलय असतं आणि प्रत्यक्षात त्यांची भेट होतही झाली तरी ते मंचावरती उतरून गाडीत बसेपर्यंत आपलं. तर असे काही वेगवेगळे किस्से आठवतात का? एखादा आठवत असेल तर तोही. भालचंद्र नेमाडेची तशी आमची ओळख होती, म्हणजे ते बाबांना खूप चांगले ओळखतात. मी सुद्धा त्यांना आधी भेटले होते, पण त्यानंतर बरेच वर्ष संपर्क नव्हता. आणि त्यांच्या पोस्टावरचा जो भाग प्रकाशित झाला तेव्हा सुद्धा कोविडचं बरंचसं प्रश्न होतं, तर ते त्यावेळेला कुठे आहेत काही माहिती नव्हतं. तर त्यांचा फोन नंबर मिळवताना म्हणजे नेमाडे काकूंकडे तो फोन होता आणि त्यांना मी फोन केला, त्यांना विचारलं तर ते म्हणाले की ते लेखन संन्यास घेऊन गेलेले आहेत. म्हटलं म्हणजे काय? तर ते म्हणणं असं लेखनासाठी कुठेतरी जाऊन राहतात, म्हणजे त्यांना अजिबात डिस्टर्ब नको असतं, त्याच्यामध्ये काही नको असतं. तर तसं त्यांनी त्यावेळेला ते मला वाटतं जळगावमध्ये कुठेतरी ते असे राहत होते आणि जवळ ते फोन तेव्हा ठेवत नाही, काहीही ठेवत नाही, कोणाचं त्यांना येणार. तर ते काय म्हणाले की हे तुझ्या कामासाठी आम्ही त्यांना सांगतो आणि तू या तारखेला या वेळेला तू फोन कर आणि तोपर्यंत आम्ही सगळं अरेंज करतो, मग तुम्ही ठरवा केव्हा करायचं. मी तसा त्यांना फोन केला, त्यांनी तो घेतला आणि ते म्हणाले की मी करतो, आपण करूया म्हणे, उद्या संध्याकाळी करूया. मग त्यांच्या मुलांना सगळं ते झूमसाठी अरेंज केलं आणि त्यांनी छान रेकॉर्डिंग केला. हा एक अनुभव होता. दुसरा अनुभव श्रीनिवास कुलकर्णी हे अत्यंत सुंदर लेखक आहेत. त्यांची अनेक पुस्तकं मला वाटतं वाचनालयात आहेत. डोहचे लेखक किंवा सोन्याचा पिंपळ हे खूप सुंदर लिहितात आणि ते माझ्या वडिलांचे मित्र आहेत, म्हणजे ते दोघेही एकाच वेळेला कराडमध्ये प्राध्यापक होते. तर त्यांचं आमच्या घरी येणं जाणं असायचं, पण गेली त्याच्यापासून पुन्हा संपर्क नव्हता अनेक वर्ष. पण त्यांच्या मुलाचा माझ्याकडे नंबर होता आणि मी त्यांना फोन केला आणि विचारले की असं त्यांचा डोह आपण घेत आहोत, तर ते बोलू शकतील का? तर ते म्हणाले की ते बोलतील नक्की, पण त्यांना आता अजिबात ऐकू येत नाही आणि पण ते बोलू शकतील. मग तुमची काय प्रश्न किंवा त्यांनी कशावर बोलायचे ते तू आम्हाला सांग, आम्ही ते त्यांना पाठीवर असं लिहून देतो आणि ते दाखवतो आणि मग ते बोलतील. अक्षरशः त्यांना ते पाठीवर लिहून दिलं आणि त्यांनी ते पाहून पण ते बोलले आणि ते रेकॉर्डिंग झालं. त्याच्यामुळे दोन प्रकारचे लेखक किंवा साहित्यिक समाविष्ट आहेत, त्यांची पुस्तकं खूप ऐकलेली आहेत, जे आजही प्रत्यक्षात आपल्यामध्ये आहेत आणि काही दशकांपूर्वी गेलेले आहेत, काही अलीकडे गेलेले आहेत, काही खूप जुने आहेत. तर ह्या दोन वर्गांमधलं जे चित्रीकरण आहे किंवा त्याचं जे कव्हरेज आहे याच्यामध्ये काही फरक किंवा वेगळ्या पद्धतीनं ते हाताळावं लागलं का? बहुतेक जे दिवंगत आहे ज्यांचं साहित्य थोडंसं म्हणजे काही दशकांपूर्वीच आहे, त्याच्या वेळेला थोडं कधी जास्त कठीण जायचं आम्हाला, कारण त्याची पार्श्वभूमी काय निवडायची किंवा एखादं बळीसारखी कादंबरी भावेश गुरुकरांची, तर त्याचं जे सगळं चित्रण आहे, त्या एका वसाहतीमधल्या लोकांचं चित्रण आहे, त्याच्यासाठी कसली पार्श्वभूमी निवडायची हेच आम्हाला बरेच दिवस समजत नव्हतं. मग त्याच्यासाठी बरीच कल्पकता लावावी लागायची किंवा देव चालेसारखी कादंबरी, त्याच्यामध्ये कोणती आपण चित्रण, कारण त्यातलं जे चित्रण आहे त्या प्रकारची गावं शहरं आता अस्तित्वातच नाही. म्हणजे अगदी जुनं जे होतं त्याच्यात तर सगळ्यांना माहिती असतं की संत साहित्याच्या वेळेचं वगैरे आपल्याला काय मिळणार, पण त्याच्यात आपण काही लावू शकतो की देवळाचं लावलं म्हणा किंवा इतर काही किंवा निसर्गाचं लावू शकतो. पण काहीतरी अशी विशिष्ट कादंबऱ्या म्हणा किंवा कविता म्हणा अशा होत्या. काही कवितांमध्ये सुद्धा हे खूप कठीण गेलं. अरुण कोलटकरच्या कविता तर बरंच संदिग्धता असते, त्यामुळे नेमकं काय लावायचं, आपण त्याचा जो अर्थ लावतोय तोच त्यांना अभिप्रेत असेल का नाही किंवा इतर कोणाला दुसरा काहीतरी अर्थ असू शकेल, तर ह्याच्यावर बराच विचार करावा लागतो. पण जे सध्या अस्तित्वात आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून सुद्धा ठरवता येत होतं. बरेच लोकांनी त्याची मदतही केली किंवा काही सूचना केल्या किंवा काही सजेशन्स दिले. तर जे आता आहे किंवा ज्यांचं लेखन अलीकडच्या काळातलं आहे त्यांचं जरा जास्त सोपं गेलं. 100 जाता झाले ऑलरेडी आणि म्हणजे अजून काय 500 करायचंय, 1000 करायचंय की 5000 करायचंय, तसं काय डोक्यात आहे? आता काही नंबर ठरवले नाही, आता तुम्हाला आहे, तुम्ही लोक प्रतिसाद द्याल. आता मी प्रतिसादाकडे येणार आहे की हे सगळं करताना लोकांना आवडेल की नाही, रसिकांची प्रतिक्रिया काय असेल,
पुस्तकं नाहीतरी वाचलेलेच असतात, त्याच्यात काय नवीन आपण घेणार आहोत अशा प्रकारची भावना असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बरेचसे लोक खाणार आहे. पण काय तुझा अनुभव म्हणजे या बाबतीमध्ये? कारण पण त्याचा दुसरा भाग असा आहे की अनेक पुस्तकं आपल्या कपाटात असली तरी आपण वाचत नाही आणि याच्यातली काही जी आपण आता नावं ऐकली त्यातली बरीच पुस्तकं तुमच्या आणि माझ्या कपाटात पण आहेत, पण तिकडे आपण फिरकूनही पाहत नाही. तर अशा वेळी एक शॉर्टकट म्हणून आपण अशा एपिसोड पाहण्याची शक्यता असते. हे दोन्ही बाजू आहेत. तर काय एक्झॅक्टली तुझा लोकांची प्रतिक्रिया काय आल्या, काही वेगळ्या आगळ्या प्रतिक्रिया आल्या का, त्याच्यामुळे तुझा उत्साह वाढला? एखादी अशी प्रतिक्रिया होती की त्याच्यामुळे तुला असं वाटतं अरे काय करतोय आपण हा प्रकार, म्हणजे खरंच काही आहे, त्याचा काही फरक पडणार आहे आपल्या समाजामध्ये, साहित्याला नाहीतरी आता दुय्यम स्थानच आलेलं आहे जीवनामध्ये? काय तुझा अनुभव? म्हणजे सुरुवातीला अजिबात आत्मविश्वास नव्हता, कोणी हे बघेल असं सुद्धा वाटलं नव्हतं. आम्ही असं ठरवलं होतं की 10 एपिसोड करायचे आणि बंद करायचं, कारण आपण एवढे त्याच्यासाठी मेहनत करतोय, कोण बघणार आहे. पण पहिला एपिसोड आम्ही केला आणि त्याला चांगली प्रतिसाद मिळाला आणि मला म्हटलं की थोडे करून बघूया, पाहू. तरी सुद्धा 10च्या पुढे जाऊ असं वाटलं नव्हतं. पण 7-8 पहिले आम्ही केले. विशेषतः आम्ही दासबोधावर जो केला एपिसोड त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, प्रचंड म्हणजे प्रचंड. आणि त्याच्या इंग्लिश भागाला जास्त प्रतिसाद मिळाला आणि अनेक लोकांनी, परदेशात राहणाऱ्या मराठी कुटुंबांनी सुद्धा त्याच्यावर प्रतिसाद दिला की दासबोध आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही बरेच ऐकलं होतं आणि तुम्ही इंग्रजीमधनं केल्याने आम्हाला फारच चांगलं वाटलं, कारण त्याच्यात काय आहे त्यामुळे आम्हाला कळलं. आणि हजारांवर गेलं लगेचच, म्हणजे ते प्रकाशित केल्यानंतर त्याची व्ह्यूअरशिप जी होती, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ते लोकांना आवडत आहे, त्यामुळे हे चालू ठेवावं. आणि मग अनेक प्रकारचे प्रतिसाद आले. लोकांनी बऱ्याच जणांचा खूप चांगले प्रतिसाद दिले. बऱ्याच जणांचं हेच म्हणणं असायचं की हे पुस्तकाचं नाव मी ऐकलं होतं पण वाचलं नव्हतं, त्याच्यात काय माहिती नव्हतं, आता माहिती झालं त्यामुळे आम्ही हे वाचू. आणि हाच आमचा हेतू होता हे करण्यामागचा, त्यामुळे तो सिद्ध होतोय असं वाटलं आणि त्यामुळे आमचा उत्साह वाढत गेला. अनेक विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे जे UPSCच्या परीक्षांसाठी तयारी करत असतात किंवा जे साहित्याचे अभ्यासक आहेत, अशा अनेक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला. आणि त्यांनी अनेक पुस्तकांच्या म्हणजे सुचवली सुद्धा की तुम्ही ह्याचा समावेश करा, हे पुस्तक घ्या, किंवा एखाद्या लेखकाचं घेतलं की हा लेखक आम्हाला खूप आवडतो, त्याचं हे पुस्तक आणि तुम्ही घेतलं, असेही बरेचसे आले. पण आम्ही सगळ्यांना हाच सांगत राहिलो की आम्ही 100 पुस्तकांची हे ठरवलेली आहे, ही झाल्यानंतर आम्ही ती पुस्तकं घेऊ आणि हाच उद्देश आहे 100च्या पुढेही हे कंटिन्यू करण्याचा. नेगेटिव्ह प्रतिसाद म्हणाल तर तसेही काही आले. म्हणजे काही काही लोकांना काही लेखक हे अजिबात आवडतच नाही, मग ह्यांचा समावेश तुम्ही कशाला केला, हे तर चांगले नाहीतच आहे, हे खूप हाईट केलं गेलेलं आहे, ह्यांना गटबाजीमुळे पुरस्कार मिळाला होता, ह्यांना तुम्ही कशाला घेता, असेही प्रतिसाद असतात. पण आपण शक्यतो असा प्रयत्न केलेला आहे या ग्रंथयात्रेत की कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही. कुठल्याही पुस्तकात जे चांगलं आहे ते सांगायचं लोकांना, बाकी लोकांनी स्वतःचं मत स्वतः ठेवावं. आणि ही जी 100 पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये साहित्य प्रकार म्हणून कसं काय वर्गीकरण, किती कविता, किती नाटकं किंवा किती कादंबऱ्या घेतलेल्या आहेत सांगू शकशील? मला वाटतं साधारण कथासंग्रह आणि कादंबरी हे जर आपण फिक्शन ही कॅटेगरी घेतली आणि कविता घेतल्या तर मला वाटतं समान असेल. हे एक्झॅक्टली नंबर्स बघितले नाही. नाटकं त्या मनाला कमी आहे. खूप नाटक असं म्हटलं त्याची संख्या तितकीशी नाही आहे किंवा येता आली नाही. बरोबर. तर इंग्रजी म्हणजे काय आपलं मराठी लोकांची पुस्तकं आहेत, सगळी मराठीची पुस्तकं आहेत, त्याचं इतर भाषांमध्ये काय त्याचं हे आहे, कौतुक आहे किंवा काय गरज आहे असं वाटण्याची शक्यता आहे. तर तुझ्या मनामध्ये काय विचार होता की आपण इंग्रजीत करणं आवश्यक आहे? तरी पण उत्तम अनुवादिका पण आहेस. अनुवादकाचं काही स्वतःचे डायलेमाज असतात की कशा प्रकारे, त्याच्याविषयी थोडंसं ब्रॉडली प्रकाश टाकू शकतो. Let me answer this in English because we have a few friends here who are not from Maharashtra. Sunita just stepped out. I have a colleague here and a young daughter here. So my basic thought in doing this in English was that there is very little awareness about Marathi literature
non-Marathi people, at least in Delhi, that is what I have noticed. A lot of people know about Bengali literature, a lot of people know about Kannada literature, but they don't know so much about Marathi literature. And when I started this and sent these few initial episodes to other people, they were really surprised that you have books in Marathi dating back to 11th century to 12th century, and such books, we didn't know that. There is such a wide variety. Achha, in Marathi you have Dalit mostly new, but in those years you had Marathi women writers writing, or these topics or these themes were tackled in Marathi. My brother-in-law is here and usually his comment, oh, I didn't know Marathi had this also. So that was the idea. आणि मराठीचं भाषांतर करताना काही काही गोष्टीचं खूप चॅलेंज, म्हणजे कवितांचं भाषांतर जे केलं, कारण प्रत्येक भागामध्ये कविता उद्धृत केलेल्या असायच्या आणि त्यांचे इंग्रजी भाषांतर काही कवींचं इंग्रजी भाषांतर असायचं, पण ते बहुतेक माझ्यापर्यंत पोचायचं नाही. आणि त्यामुळे मी स्वतःच करायचे आणि अनेकदा सुरुवातीला मला असं वाटायचं की आपण करतोय योग्य आहे का नाही किंवा आहे, तर मी त्या आणि सुदैवानं असं झालं की ज्या सुरुवातीला मी कवितांची भाषांतर, म्हणजे जुन्या कविता सोडा, पण जे कवी हयात आहे त्यांना मी ती भाषांतर पाठवली की मी हे असं तुमच्या कवितांचं इंग्रजी भाषांतर केलंय. आणि मला बहुतेक वेळा असा प्रतिसाद मिळाला की जे आमचं प्रकाशित इंग्रजी भाषांतर आहे त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे, सो प्लीज गो आहे. त्यामुळे आणि कित्येकदा म्हणजे प्रेक्षकांनी मला विचारलं की हे इंग्रजी भाषांतर कुठल्या ह्याच्यातनं तुम्ही घेतलं, हे चांगलं आहे, कुणीच केलं. मग त्यांना म्हणायला लागेल की हे मीच केलेलं आहे. पण कवितांचं भाषांतर करायला वेळही खूप द्यावा लागतो. प्रत्येक कविता घेऊन मी बसायची एक साधारण तास दोन तास, म्हणजे प्रत्येक ते अवतरण घेऊन सुद्धा त्याचं अगदी योग्य भाषांतर इंग्रजीमध्ये झालं पाहिजे. So that's nice कि you have done it in English. But what about myself? My mother tongue is Telugu or Kannada or Bengali, and I only read my language. I only know my mother tongue. So what do I do to know about your Marathi books, and how do I reach them through this particular series of episodes? It's not possible for me to. So what is your answer to that? I hope somebody does the translation. So I have a group. I studied in Delhi Chandra Educational Association schools. So most of my school friends are Tamil, Kannada, or Telugu. And initially I used to post my episodes in that group. Now they are also on Facebook. So they used to tell me that this is very good, and most of them, of course, we all studied in English medium, so they could understand the English episodes. But they said this is very good, and we would like this to be translated into Tamil so that our parents can also watch it. And I used to say that please take it upon yourself to translate it into Tamil. Absolutely. There was a time when Tamil readers thought that V.S. Khandekar was a Tamilian writer. There was a time. That those times are gone, unfortunately. So, what is difficult to understand is, being Indians, we have to take recourse to either Hindi or English when we translate from one language to another. This shows a tremendous, I would say, apathy, our own neglect of our own languages, and the expertise that can be built. There is this false notion that anything is possible. We know that is not true. But the fact that you lose your mother tongue, thereby lose your culture, history, traditions, also tangible and intangible things like काही गाणी जी असतात ती फक्त ओरल कल्चर म्हणून असतात, मराठीतल्या हातगाची गाणी असो किंवा वेगवेगळी लोककला, लोकगाणी, लोकगीत आहेत. So this is we are in a very strange kind of a situation where we feel English is closer. Our international schools and sometimes so-called provincial schools, they offer German, French, but they don't offer the language of the neighboring state. म्हणजे कोल्हापूरमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये not having a Kannada department because we have a dispute with border dispute is a tragedy.
because we should build these bridges. This is an opportunity to build bridges. This is also an opportunity to create new employment. So, would you like to say something about how do we build this? What Sani Guruji used to call Antarbharti. Building a kind of a feeling of community among all the languages. Okay, would you like to say, or should we? Well, it's up to you. If you want to comment on this, it's fine. Otherwise, we can go to the next question, and then we seek some interesting questions from the audience. I totally agree with you, sir, that we should encourage these kind of interlinguistic translations. आणि मला वाटतं की प्रकाशकांनी थोडंसं मनावर घेतलं तर होऊ शकेल. बऱ्याच प्रकाशकांची इंग्रजी पुस्तकं त्या भाषेत प्रकाशित करण्याची जास्त प्रवृत्ती दिसते, पण एका भारतीय भाषेतून दुसऱ्या भारतीय भाषेत कमिशनिंग पण करावं लागतं ना. जर प्रकाशकांनी ते केलं किंवा एखाद्याला जर वाटेल की मी भाषांतर करेल पण त्याचं जर प्रकाशन होणार नसेल तर तो प्रयत्न व्हायला जातो. त्यामुळे प्रकाशकांनी पुढाकार घेतला पाहिजे. साहित्य अकादमी करते, हैदराबादची संस्थाही हे काम करते, पण त्यांचे जे प्रयत्न आहेत अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहेत, पण ते आपल्याकडे जेवढी साहित्य आहे संपूर्ण भारतीय भाषांमध्ये त्या मानाने कमी पडतात. तर जर प्रायव्हेट प्रकाशकांनी हे मनावर घेतलं तर मला वाटतं जास्त होते. Recently I started having an annual conference of all the translators, Indian translators. So last year we had one in Kolhapur, prior to that one in Bhubaneswar. I am personally trying to mentor that particular initiative. The idea is that we should be able to directly translate from each other's languages. That will help our languages. Also it will build, this complex that English is superior. It's a very false notion. And we have no disrespect towards English, but at the same time, we should encourage our own languages. That is the fundamental of all this. So, आपल्याकडे असं सध्या समज आहे की मराठी भाषा आता मातृभाषेला कोण किंमत देतं, नवीन पिढ्या सगळ्या नवीन पिढी सगळी बहुतेक इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेते, नाहीतरी मराठी शाळा बंद पडतायत वगैरे 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 आहे. तर तुझ्या या सगळ्या 100 एपिसोडमध्ये तुला काय जाणवतं की खरोखरच आपली भाषा जी आहे ती लुप्त होण्याची शक्यता आज नसेल पण 50 वर्षांनी, आज नसेल पण 75 वर्षांनी लुप्त होण्याची शक्यता आहे का, किंवा नाही असं काही नाही आहे, फार मोठे एनकरेजिंग आणि उत्साहवर्धक काही गोष्टी होत आहेत आणि भाषा आपली टिकून राहील? काय तुझं पर्सनल मत त्याच्याविषयी? मी खूप ऑप्टिमिस्टिक आहे की आपली मराठी भाषा टिकून राहील. आपल्या वनिता समाजासारख्या जर का संस्था अजून कार्यरत राहिल्या तर ती टिकून राहील. त्याच्यात आजही अत्यंत दर्जेदार साहित्याची निर्मिती होते आहे. ते साहित्य आपण सर्वांनी अधिकाधिक प्रमाणात वाचावं, इतरांना त्याच्याबद्दल सांगावं आणि त्याचा प्रसार करावा. म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा ते देणं हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे भाषा तेव्हाच चालू राहील जेव्हा ते पिढ्यानुपिढ्या त्याचं समर्थन जर होत राहिलं आणि ते करण्याची थोडी जबाबदारी आपल्याला आहे. निश्चितच. पण मला वाटतं प्रेक्षकांना विचारण्याआधी तुला काही स्वतःहून काही सांगावं असं वाटतं का की मी बहुतेक सगळे प्रश्न घेतलेले? मला तुम्हाला प्रश्न आहे सर, तुम्हाला कोणता एपिसोड आवडला? म्हणजे स्वतः सुद्धा एका एपिसोडमध्ये तज्ञ म्हणून आलेले आहेत आणि श्यामच्या आईवर खूप सुंदर बोललेले आहेत सर. पण तुम्हाला या सगळ्या उपक्रम पाहिलं सगळे पाहिले नाही त्यामुळे निश्चित मत सांगता येत नाही. मला एवढं सांगता येईल की माझा जो उत्साह होता त्या मानाने माझा परफॉर्मन्स चांगला नव्हता हे 100% सांगू शकतो, कारण मी अजून चांगलं बोलू शकतो असतो. बऱ्याचदा काय होतं झूम वरती ना अंतरीचे धावे स्वभावे बाहेर हे होत नाही. असं वाटतं की आपण कुणाला पडद्याशी बोलतोय की आपण काही मशीनशी बोलतोय, यंत्राशी बोलतोय. त्यामुळे आपला एक नैसर्गिक हे असतो उत्साह प्रवाह तो काही टिकत नाही असं मला स्वतःला काही वेळा जाणवतं. काही वेळा उत्स्फूर्तपणे येतात. बऱ्याचदा ते व्हिडिओ चेहरे ऑफ असतात. चेहरे ऑफ असल्याने फक्त नावं असली तर बोलणं फार कठीण जातं. कारण whom am I talking to? Are they all ghosts or real people? ते टॉयलेट मध्ये आहेत की जेवण करतायत की मित्रांच्यावर बसून गप्पा मारतात काही कळत नाही. सो आय एम व्हेरी डिस्करेज. बट एनिवे these are the new ways of dealing with the world, and I'm sure you will continue to contribute towards spreading this message
of what a beautiful, what a long tradition of literature we have. फार संपन्न अशी आपली साहित्याची परंपरा आहे आणि ती तू एका अर्थाने ध्वजा तू हाती घेतलेली आहेस आणि दिल्लीसारख्या ठिकाणी महाराष्ट्रापासून इतक्या दूर राहूनही तू हे टिकवलेलं आहेस. त्याबद्दल तुझं अभिनंदन आणि कौतुक. आणि सगळ्यांनी मला वाटतं तुला आपल्या श्रोतृ वृंदातून 2 किंवा 3 प्रश्न घ्यावेत. वेळेचं जे बंधन आहे ते टिकून आपल्याला हा कार्यक्रम बरोबर संपवता आला पाहिजे 5:30ला त्या दृष्टीने. आणि उत्तर प्रश्न जरी 3 असले तरी उत्तराच्या सीमा काही नाही आहे. तो जितकं बोलू शकतो तितका मला हवंच. उपक्रमाच्या सुरुवातीला जी 100 पुस्तकांची यादी निघाली होती ती 100 पुस्तकांचे 100 एपिसोड झालेत का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं, आता जरी बोलले की आता पुढचं माहिती नाही, प्रतिसादावर डिपेंड असेल, तरी पुढच्या पुस्तकांची यादी तयार झाली आहे का? पहिली 100 पुस्तकं जी ठरवली होती ती सगळी 100 आम्ही करू शकलो. काही पुस्तकं दुर्मिळ आहेत आणि ती दुर्मिळ पुस्तकं मिळवणं कधीकधी खूप कठीण गेलं. वनिता समाजाचंही त्यात योगदान आहे. मला एक पुस्तक अजिबात मिळत नव्हतं, आनंदी गोपाळ कुठेही मिळत नव्हतं. ते वनिता समाजाच्या लायब्ररीत मिळालं. एक नाटक होतं थँक्यू मिस्टर क्लार्क, ते कुठेही मिळत नव्हतं. मुंबईचे श्रीकांत भटकर म्हणून आहे, त्यांनी अनेक अशी पुस्तकं मला मुंबईतून पाठवून दिली आणि त्यामुळे आम्ही सगळी ती 100 करू शकलो. पुढच्या पुस्तकांची यादी तयार नाहीये, पण 3-4 पुस्तकं आहेत मनात ज्याच्यावर घ्यायचंय. पुढच्या एका पुस्तकाचं काम सुरू आहे आणि त्यानंतर लोकांनी सुचवलेली काही आहेत, काही आमच्या मनात आहेत, तर तशी काही आहेत पण जास्त नाहीये. नाव पण सांगा आणि प्रश्न. हा जो सध्या तुम्ही प्रोग्राम केला तर त्यामध्ये बऱ्यापैकी वाचनामध्ये करायचं असेल किंवा पोस्टासाठी आपण बोध वगैरे म्हणता येईल तशी कादंबरी ह्या सगळ्या तुम्ही लिहितात, तर याचा एक विशिष्ट वर्ग आहे, जो वाचक वर्ग आहे याचा. तर जसं सांगितलं की सध्याची जी पिढी आहे ती बऱ्यापैकी मराठी साहित्यापासून दूर होत चालली. आता माझ्या मुलीचं मी बघते, तिला वाचायला प्रचंड आवड लागते, पण इंग्लिश, मराठी तिला नको वाटतं वाचायला. तर तुमचं असं काही आहे का पुढे एखादा असं प्रोग्राम तुम्ही करताय का की जेणेकरून जी सध्याची जी पिढी आहे, खास करून म्हणजे 10 ते 20 वर्षाच्या दरम्यान जास्त झालेली, तर त्यांच्यासाठी काही असं ठरवलंय का तुम्ही, अशी त्यांना समजतील अशी काही पुस्तकांची यादी वगैरे तुम्ही काही करताय का? आणि तसं करा ऍक्च्युली, म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा त्यातून काही प्रेरणा मिळेल. कल्पना आणि सूचना खूप चांगली आहे. इतक्या लहान प्रेक्षक वर्गाचा विचार आम्ही आतापर्यंत केला नव्हता, कारण मराठीमध्ये जे मैलाचे दगड म्हणून ठरलेली पुस्तकं आहेत ती घ्यायचं ठरवल्यामुळे ती अर्थातच थोड्या मोठ्या लोकांसाठी, मोठ्या वाचकांसाठी होती. पण लहान मुलांना आवड अर्थातच निर्माण केली पाहिजे, तेव्हाच ते जाऊन ती सगळी मोठी पुस्तकं वाचतील. तेव्हा त्या अनुषंगानं अजून तरी काही केलेलं नाहीये. मी नेटवर बघितलं 1-2 तशा मला सिरीज मिळाल्या जिथं गोष्टी सांगितल्या जातात. अर्थात त्याचं टेक्निक एवढं आकर्षक नाहीये, म्हणजे नुसतं आपण एखाद्याकडनं गोष्ट ऐकल्यासारखं ते आहे. पण आम्ही जी पुस्तकं लहानपणी वाचून आम्हाला या मराठी साहित्यात रुची निर्माण झाली त्या पुस्तकांविषयी काहीतरी करता येईल, म्हणजे जेणेकरून या नवीन मुलांना सुद्धा त्याच्यातून प्रेरणा मिळेल वाचायची. नमस्कार, मी ज्योती चौथेपाले. तुमचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि तुम्हाला खूप अभिनंदन आणि वनिता समाजचे पण अभिनंदन की त्यांनी या कार्यक्रमाबद्दल सांगितलं. आता यांनी हा जो विषय घेतला तो माझ्या मनात होताच. तसंच दुसरं की ही पुस्तकं, मला यातली बरीचशी पुस्तकं माहिती जरी मी वाचली नसतील, आणि तुम्ही म्हणता तसं की बरीचशी आपल्या कपाटात असतात आणि आपल्याला वाचलेली नसतात, पण माझ्या काही अशा मैत्रिणी आहेत किंवा नातेवाईक आहेत, त्यांना खूप वाचायचं मनापासून इच्छा असते, पण त्यांना सुरुवात
सुरुवात कशी करायची. त्यांनी अजून असं काही वाचन असं केलेलं नसतं, असंही असतं. कदाचित आपल्या वयाचे असतील, थोडे लहान असतील किंवा काही काळामुळे वाचन सुटलं असेल काही व्यस्ततेमुळे, पण अशांसाठी चला वाचूया असं काहीतरी की कशी सुरुवात करावी असं काही तुम्ही जर एखादा उपक्रम केला, एखादा वर्कशॉप वगैरे, तर तो अतिशय मला वाटतं खूप पॉप्युलर होईल आणि वनिता समाजमध्ये पण बरीच लोक याच्यात येतील. सगळ्यांच्या माना हलतात. धन्यवाद. वनिता समाजाने पुस्तक वाचण्याचा कार्यक्रम जर घेतला, प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेस एखाद्या त्या पुस्तकाचं 15 मिनिटं वाचन. म्हणजे काय होईल की वेळ न दवडता आणि अतिरिक्त कार्यक्रम आयोजित न करता सुद्धा तुम्ही थोडा मराठीचा जो आहे परिचय लोकांना, किंवा याचा एक एपिसोड ऑडियन्स याच्यामध्ये आणि कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी एक वेळ असतो, त्यावेळेस हा एक एपिसोड दाखवा. म्हणजे मग ते स्वयंभू आहे, त्याला काही वेगळ्या प्रशस्तीची किंवा परिचयाची आवश्यकता नाही. मला जरूर तुम्ही हे करायला. अजून एखादा प्रश्न असेल तर शेवटचा प्रश्न म्हणून आपण घेऊ. मराठी शाळेतल्या शिक्षणाविषयी पण सांगावं. मराठी शाळेतल्या मराठी शिक्षणाविषयी पण बोला. ते नाही, त्याच्याविषयी आता मी एवढंच म्हणू शकते की आपण महाराष्ट्रातून शाळेसाठी मराठी शिक्षक यावे असा प्रयत्न सुरू करतो. तेवढंच मी आता म्हणू शकते, कारण त्याच्याबद्दल शिक्षक हे सगळे व्हॉलंटिअर मराठी शिकवण्यासाठी असं नाही, मराठी मराठी वेगवेगळे विषय शिकवणारे पण जर याच्यात कोणी असतील तर आपल्याला हवे. आपल्याकडे हा एक दुर्दैवाचा भाग आहे की आपल्या उच्च शिक्षित स्त्रियांचं ज्ञान जे आहे ते आपण त्याचा वापर करत नाही, ही वस्तुस्थिती. त्यामुळे मला असं वाटतं की जरूर याच्यामध्ये आणि याच्या बाहेर सुद्धा आपला जो मराठी समाज आहे दिल्लीमध्ये अनेक अतिशय क्वालिफाईड असे लोक त्याच्यामध्ये आहेत, त्यांचा जरूर तुम्ही ज्ञानाचा वापर. आता जी सूचना मला द्यायची होती, बरेचसे एपिसोड मी बघितले, काही चुकून राहिलेले आहेत, ते नक्की बघायचे असं ठरवते. पण त्याच्यासाठी ही जी आजच्यासाठी म्हणून कदाचित प्रेझेंटेशनसाठी बनवलेली ही जी आहे ही फिल्म, ही त्या चॅनेलवरती टाका असं. त्याच्यामुळे बाकीच्यांना ज्यांनी नाही बघितलेलं आहे त्यांना कदाचित त्याविषयीची उत्सुकता येईल बघण्यात आली. तर एवढी सूचना फक्त. योग्य सूचना. मला वाटतं बहुतेक आहेत का अजून प्रश्न? ओके. नमस्कार, मी सुचेता अभ्यंकर. मी आजच मेंबर झाले वनिता समाजाची आणि सूचनाने मला करायची, जस्ट मला तुम्हाला अप्रिशिएट करायचे की मी पण लिहिते कविता, माझे पण 2 काव्यसंग्रह आणि मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही दिल्लीमधल्या म्हणजे NCR रिजन मधले जे मराठी कवी आहेत, कवयित्री आहेत, त्या सगळ्यांचा एक प्रातिनिधिक कविता संग्रह 2-1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी त्यामध्ये सुचेताच्या पण काही कविता आहेत, त्या मी मुद्दाम या ठिकाणी प्रकाशित केला. तर अशा प्रकारचे उपक्रम पण आपण राबवू शकतो आणि वनिता समाजाकडे इतका जो हा लेटंट फोर्स ऑफ टॅलेंट आहे, छुप्या ज्ञानाची छुपी ऊर्जा आहे, त्याचा आपण वापर केला पाहिजे. मला फक्त एवढं सांगितलं, गेले 3 महिने मी स्वतः विचार करते की माझं पण युट्यूब चॅनल आहे, काही कविता मी माझ्या प्रकाशित केल्यात, काही इतरांच्याही केल्यात आणि त्याला प्रोफेशनल रूप द्यावं असं मी बरेच महिने विचार करते. कसं करायचं, काय करायचं. अमेझॉनवरनं कॅमेरा मागवलाय, कविता काढून ठेवल्या आणि जसं तुम्ही 100 पुस्तकांविषयी तसं 100 कविता असा डोक्यात विचार होता. माझ्याकडे स्वतःची छोटी लायब्ररी आहे, बहुतेक सगळे मराठी काव्यसंग्रह आहेत मराठीचे. तर त्यानिमित्ताने परत वाचन पण सुरू केलं, पण कसं करायचं, काय करायचं खूप डोक्यात प्रश्न होते. आणि आज इथे आले आणि पहिलाच कार्यक्रम असा ऐकला की माझ्या डोक्यात ती एक्साइटमेंटनी चित्र दिसायला की माझा व्हिडिओ असा दिसेल होता. तर त्यामुळे थँक्यू व्हेरी मच की तुम्हाला खूप प्रेरणा दिसते आणि मीही त्यावर काम करून माझे व्हिडिओ करायचा.
ज्योतिनी ज्योती पेटते हो ना, ज्योतिषी ज्योती अतिशय. तर पुन्हा एकदा आपण अर्चना मिरजकर यांच्या टाळ्या वाजवून अभिनंदन करूया आणि त्यांच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.